इथे अजून एक तिकीट काउंटर आहे. आपल्याला परत केव्हमध्ये अजून इंडिया आत जाण्यासाठी त्याचे वेगळे चार्जेस आणि जे आपण एंट्री करतो तिथे एक वेगळे चार्जेस आहे. आणि पण आणि फुल ऑन जंगल, एकदम पूर्ण घनदाट जंगलातून आपण चाललेलो आहे. कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि मी काय बोललो डेव्हलपमेंट. वा, पुढे त्यांनी विचारलं की प्लॅस्टिकचं काय नाही ना तुमच्याकडे कसं. ओ माझं काय पालबिल आली का काय भेंडी. 11:41 झालेले आहेत. आपलं म्युझियम फंडला आता बाय करायची वेळ आलेली आहे. आता आपण याना केव्हजकडे चाललेलो आहोत. 28 किलोमीटर्स दाखवते, 45 मिनटं. 12:30पर्यंत पोचून जाऊ आपण. मोबाईल पण आत ठेवून दिला, चार्जिंग होत आहे. आपण मस्तपैकी तर नारळ पाणी पिला. चला आता आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. Left we have to take for Yana Caves. पंधरा किलोमीटर आहे रे आतून. तर फुल जंगलवाला रोड आहे वाटतं. ऐक, अरे बापरे, कसला घनदाट जंगल दिसतंय, खतरनाक. खतरनाक वाला रोड आहे. बापरे, इथे थोडंसं फार तुम्हाला चांगलं दिसत असेल. अर्धा चांगला अर्धा खराब आहे. मोस्टली खराब आहे रोड. हे थोडंसं पाहिजे, आय थिंक सो 30-40% चांगला रोड आहे. बाकी तर सर्व खराबच रोड आहे. नसा धाडधूड. आणि पण आणि फुल ऑन जंगल, एकदम पूर्ण घनदाट जंगलातून आपण चाललेलो आहे. बापरे, एकदम आता कुठं थोडंसं बघा मोकळं वाटेवून सूर्यदेवता दिसत आहेत. नाहीतर नुसता अंधार, काइंड ऑफ अंधार म्हणजे पूर्ण झाडांनी कव्हर केलेलं पूर्ण. मोर 5 किलोमीटर्स 10 मिनिट्स. सो इथून गेटपासून छोटासा ट्रेक आहे. किती अंतराचा आहे का आपल्याला आयडिया नाही आहे. अच्छी कशी चढण आहे. आपण तिला छोटासा ट्रेक करून आपण याना केव्सला पोचू शकतो. मस्त आहे की 20 रुपीज फीस आहे पर पर्सन. येस. आणि तिथं हॉटेल्स देखील अवेलेबल आहेत. म्हणजे या त्यावेळेस आपण काही ना काहीतरी खाऊ तरी, नाहीतर एकदम डायरेक्ट बाहेर पडून जेवू तरी. फिरायला इतका चला जाईल. से नो टू प्लास्टिक, कर्नाटका फॉरेस्ट डेव्हलपमेंट. फक्त आत एंट्री करता वेळेस एवढं त्यांनी विचारलं की प्लॅस्टिकचं काय नाही ना तुमच्याकडे. बघा आपल्याकडे प्लॅस्टिकचं बॉटल सारखं तर काय नाही आहे. तर लोखंडाची बॉटल आहे आपल्याकडे सर. इथे एक आपल्याला वॉटर बॉडी दिसत आहे.
काय आयडिया नाही कुठली वाली वॉटर बॉडी आणि कुठे जाणार संगम होते तिचा. से नो टू प्लॅस्टिक. बरोबर आहे. कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि मी काय बोललो डेव्हलपमेंट. वा वा. ओके. इथून वाहते का पाणी? इथून परत साचले आणि इथून सगळ्यात. अरे पा सही आहे एकदा. आता आपल्याला इथून सांभाळून जावायचं. दुकान आहे भिगवायची. सही आहे एकदा. इथे श्री गंगा चंदिका भैरेश्वरा टेम्पल याचं टेम्पल आहे, पण आज फिलहाल बंद आहे. आता तिकडून आता आपण केव्सच्या आतल्या साईडला जाऊया आणि तिकडून समोर पाहू शकता तिथून एक्झिट आहे. मी चला आता आपण इंटिरियर रोडिंग ऑन. चप्पल पण इथंच काढलेले आहेत. इथे अजून एक तिकीट काउंटर आहे. आपल्याला परत केव्हमध्ये अजून आत जाण्यासाठी त्याचे वेगळे चार्जेस, आणि जे आपण एंट्री करतो तिथे एक वेगळे चार्जेस आहे. सो जस्ट फॉर इन्फो. थंडगार वाटते. कसं ओ मावडं काय पाल बिल आली का काय? भेंडी नाही, पान होतं. मग आता इतकं गरम होतं 10 मिनटं रिलॅक्स केला आणि मग निघालो. आता मस्त एकदम थंडगार वाटते. सूर्यदेवता पण गायब झालेले आहेत आणि मी पण काळा कुठं दिसत आहे. वा हां सही आहे. चला
जाम म्हणजे जाम दमलं. ते मगाशी तुम्हाला दाखवलं नाही का, सिरसी आणि कुमटा म्हणजे खालच्या साईडला. तर सिरसीच्या इकडे नाही गेलो, तिथं देखील एक केव होता, पण बोलू नको, धमाल पण झाले. आणि सकाळी तो नाश्ता केला 9 वाजता, त्याच्यावरती जातात पण बाकीमध्ये काहीच खाल्लं नाही आहे. सो भूक लागली भरपूर. आणि 2:35 झालेले आहेत. परत खालती पोचायला 3 वाजता निघली. 15 मिनटं पकडून, 15 मिनटात लगेच इझिली पोचून जाईल. तो सिरसीवाला तो वाला केव त्या साईडला तिथे गेलो नाही, जो इनिशियल आपला दिसत नव्हता का, तो तिकडे गेलो नाही. बरं मे बी नेक्स्ट टाईम, कधी 5 वर्षात का 10 वर्षात कधी फेरी झाली, आज होणं झालं, पण तो देखील एक्सप्लोर करूया. चला आता थेट आपण इथून निघूया. आणि टायमिंग आपल्याकडे कमी आहे, सो आता फिक्स करतो आता एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे. तो फॉरेस्टवाला वॉक करायचं आहे का होनावरमध्ये बोटिंग करायची आहे, ते आता थोडा वेळ डिसाईड करू, किंवा होनावरमध्ये पोचल्यावरच डिसाईड करू टायमिंग किती आहे आपल्याकडे त्या अकॉर्डिंगवरती. चला बाकीचं तर वातावरण एक नंबर आहे, काही प्रश्न नाही आहे. एकदम धुकं पाऊस तर नाही आहे, नाही सूरज देवता आहेत, मग थोडंसं प्लेझंट वाटत आहे फिलहाल तरी. पाठी घेऊया स्कूटी. फ्रिक 1200 किलोमीटर डन, क्या बात आहे. 3:27 झालेत. चला आता आपण आता इथून निघत आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. जाम बेकार भूक लागली होती. मला वाटलं इथं जेवण अवेलेबल असेल, बट नो, जेवण अवेलेबल नव्हतं. बट मॅगी होती, मस्तपैकी मॅगी खाल्ली आणि एक माझाची बॉटल पिली, बस झालं. आणि कॉफी एक एक्स्ट्रा कॅरी केली आहे. मे बी आता थोडंसं कुठं बरं वाटते. मग आज तर आपला लंच काय होणार नाही, डिनर प्रॉपर करू आपण. फ्यू